सत्यजी पोहे आवडले? प्रियाच्या हाताला चव आहेच. इतक्या वर्षात ती बदलली नाही. माझं वेगळं काय. मंजिरी आली. काय? तुला येतात ना कांदे पोहे करता? हो. मग तुझ्या हातचे पोहे कधी खायला मिळतील मला? तुम्ही म्हणाल तेव्हा. आई, आमच्या लग्नाला आता बरेच दिवस झाले. हो, मी बघतीये पूजेचं. गुरुजी आता 2 दिवसांनी येतात काशीहून. नाही नाही, ते नाही म्हणते मी. तू काहीतरी प्रॉमिस केलं होतंस आणि आता तू ते विसरतेस. प्रॉमिस? तू म्हणाली होतीस की माझं लग्न झाल्या झाल्या तू प्रियासाठी मुलं बघशील म्हणून. त्याचं काय झालं? हो, मी विचार केला की आपण विषय कशाला काढा. अगं आई, मुली स्वतःहून लग्नाचा विषय काढायला असतातच. काय प्रिया? आणि तसंही आता प्रियाला पुण्याला जायचं नाहीच आहे. आणि आता मंजिरीनेच तिचं वकीलपत्र घेतलंय म्हटल्यावर मी तरी काय बोलणार, नाही का? आता ती इथेच आहे. मग स्थळ बघायला काय हरकत आहे? काय ग? लगेच तुझ्या त्या गद्रेबाईंना सांग आणि त्यांना म्हणाव आमची मुलगी कांदे पोहे खूप छान करते. तेव्हा आता तिचं लवकरात लवकर लग्न लावून टाका. गौरव, काय झालं आई? आई, नेत्रा कुठे आहे? बस. नेत्रा कुठे आहे? नेत्रा, नेत्रा. आउट हाऊस मध्ये ठेवलंय तिला. आउट हाऊस मध्ये? आई, त्या मुलीनं आईचा खूप मोठा अपमान केलाय गौरा. सत्यजित मुधोळकरच्या आईशी असं बोलायची हिंमत आजपर्यंत कोणाची झाली नव्हती. आणि या सगळ्याला जबाबदार तू आहेस. कारण तू त्या मुलीला घरात आणलंस. दादा, कशासाठी हे सगळं गौरान? आजपर्यंत काय कमी पडू दिलंय मी तुला? ज्या गोष्टीवर तू बोट ठेवलं ती गोष्ट तुझी झाली. पुन्हा पुन्हा तेच ऐकून दाखवणार असेल तर? गौरांग, माझा राग आणखी वाढायच्या आत त्या मुलीला घेऊन इथून चालता हो. तू अजूनही माझी जबाबदारी आहेस. त्यामुळे या घरावर तुझा हक्क आहे.
पण त्या मुलीला आता या घरात जागा नाही. आई अगं तू अहो माझं थोडं ऐकून घे. प्रियाच्या बाबतीत मी तुझं ऐकून घेतलं, कारण मी तुला तसा शब्द दिला होता. पण आता गौरांगची वकिली करू नकोस. पण पण मला फक्त एवढंच म्हणायचं. मंजिरी, मला उशीर होतोय. मी आंघोळ करून आलो. तयारी करून ठेव. आपण याआधी भेटलोय का कधी कुठे? हा कोट असाच. अजून एक का ठेवलाय यांनी? नाही, हा धुवायला पाहिजे. हे डाग स्वच्छ करून ठेवायला हवेत. मंजिरी, आली आई. नुकसान भरपाई, नवीन कपडे घ्यायचे. काय ग वहिनी, एवढ्या घाईघाईत कुणाला फोन करायलीस? अत्ते, अहो आता सत्यजित सांगून नाही का गेला? गद्रेबाईंना फोन करायला हवा, उचलतायत कुठे द्या. हा गद्रेबाई. सॉरी सॉरी सॉरी. बरं काय म्हणताय तुम्ही? आणि नवीन सून काय म्हणते? नवीन सून छान आहे. तुम्ही स्वतः घरी येऊन बघा ना. येता आज संध्याकाळी? नाही हो, मी ना सध्या नागपूरला आहे. नवीन लग्नाची जुळवाजुळव चालू आहे ना. हो का? खरं तर त्यासाठी तुम्हाला भेटायचं होतं. आमच्या घरी सुद्धा एक उमेदवार आहे लग्नाचा. बर. आमची प्रिया हो. तिच्यासाठी एखादा छान आणि सुयोग्य वर शोधा, लवकरात लवकर. मी एक काम करते, माझी बहीण असते कोल्हापूरला, तिला सांगते प्रियासाठी स्थळ सुचवायला. चालेल? हा चालेल, पण आठवणीने सांगा. हो हो.
चला म्हणजे आता लवकरच आपल्या घरात सनई चौघडे वाजणार नाही का आई? अरे प्रिया कशी लाजते बघा ना. मावशी मला लग्न करायचं नाही. सो हे मुलगा वगैरे बघणं प्लीज थांबव. अगं असं काय, सत्यजितने सांगितलंय ना आता, मग बघायलाच पाहिजे. अगं तू सांग ना तुला कसा मुलगा हवाय, म्हणजे तसा शोधू आपण. तुझ्या स्वप्नातला राजकुमार, पांढऱ्या घोड्यावरून येणारा वगैरे. काय आई? मंजिरी 1 मिनिट. मला जसा मुलगा हवाय तसा तुम्ही शोधूच शकणार नाही. प्रिया आणि सत्यजित त्याचा झालेला अपमान तो कधीही विसरणार नाही. आणि जिने तो अपमान केलाय तिला तो कधीही माफ करणार नाही.